ज्युपिटर हॉस्पिटलमधून मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हॉस्पिटलमधून बाहेर येतात आणि त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती 3 ते 4 दिवसांपासून खालावल्याचं पाहायला मिळत आहे आणि काही 2 दिवसांपूर्वीच ते साताऱ्यामधील दरेगावामधून 3 दिवसांचा मुक्काम करून मुंबईमध्ये परतले आणि त्यानंतर पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री हे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले होते। मात्र आता हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाची त्यांची ही दृश्य, त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे आणि अनेक नेते सुद्धा उपस्थित आहेत आणि नुकतेच ज्युपिटर हॉस्पिटलमधून काळजीवाहू मुख्यमंत्री बाहेर पडलेले आहेत। चेकअप साठी आलो होतो आणि आता तब्येत उत्तम आहे। आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयामधून नुकतेच बाहेर पडलेले आहेत। ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ते तपासणीसाठी गेले होते आणि त्यानंतर ते बाहेर पडतानाची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। आपल्याला माहितीच आहे की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच ते 2 ते 3 दिवस मुक्कामी सुद्धा होते त्यांच्या साताऱ्यामधील दरेगावी। 2 दिवसांपूर्वी ते मुंबईमध्ये हेलिकॉप्टरने दाखल झाले, मात्र तरी सुद्धा त्यांची प्रकृती अजूनही ठीक नाही असं दिसतंय आणि त्यामुळे सगळ्या बैठका सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या। चेकअपसाठी नुकतेच ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आले होते ठाण्याच्या आणि या चेकअप नंतर ही दृश्य आपण पाहतोय। चेकअप झाल्यानंतर ते हॉस्पिटलमधून बाहेर पडताना आज 3 डिसेंबर आहे आणि 5 डिसेंबरला म्हणजे परवा महायुतीचा शपथविधी सोहळा भव्य प्रमाणात पार पडतोय। मात्र त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची प्रकृती खालावल्याचं कळतंय आणि त्यासाठी चेकअपसाठी ते आले होते। मात्र चेकअपसाठी आलो होतो, माझी प्रकृती उत्तम आहे अशी प्रतिक्रिया काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। ही नुकतीच दृश्य आपण पाहतोय हॉस्पिटलमधून बाहेर पडताना गाडीमध्ये बसल्यावरची त्यांची दृश्य। रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। माझी प्रकृती उत्तम आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी स्वतःच दिली आहे। पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या आणि त्यामुळे त्रास होत होता असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं। मात्र या पार्श्वभूमीवर सगळ्या महायुतीच्या ज्या बैठका आहेत त्या एकाही बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते, सगळ्या बैठका रद्द करण्यात आलेल्या होत्या आणि पुढची भूमिका आणि पुढचं नियोजन त्यांचं कसं असणार आहे असे अपडेट्स पोहोचवत राहू। नुकतेच काळजीवाहू मुख्यमंत्री ज्युपिटर रुग्णालयामधून बाहेर पडलेले आहेत आणि माझी प्रकृती उत्तम आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं पाहायला मिळालंय। नुकतीच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे आणि चेकअपसाठी आलेलो होतो, माझी प्रकृती उत्तम आहे असं सुद्धा शिंदे म्हणाले। ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार घेतले, त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि स्वतः श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते। ही दृश्य आपण पाहू शकतोय। चेकअप करून बाहेर आल्यानंतर रुग्णालयाच्या बाहेरची ही दृश्य आणि माझी प्रकृती व्यवस्थित असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना त्यांनी दिली आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश आपल्यासोबतच। निकेश, गेले 3 ते 4 दिवस काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नाहीये, नुकतेच ते चेकअपसाठी आले होते आणि त्यावेळची ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। अधिकचा तपशील नक्कीच श्रद्धा, गेल्या 5 दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावरती घरातच ठाण्यातलं जे निवासस्थान आहे त्यांच्यावरती उपचार सुरू होते। मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने गेल्या 1.5 तासांपासून एकनाथ शिंदे यांच्यावरती ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्यांना घशादुखीचा त्रास आहे, थंडी ताप आहे आणि त्यांच्या शरीरातल्या ज्या वाईट पेशी आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि त्या वाढल्यामुळे त्यांना अशक्तपणाचा त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत असल्याने पुढील उपचारासाठी जे आहेत ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये होते। आता 1.5 तासांच्या उपचारानंतर एकनाथ शिंदे जे आहेत ते पुन्हा रुग्णालयातून बाहेर निघाले आहेत। आता एकनाथ शिंदे मुंबईत 3 वाजता असणाऱ्या बैठकीला उपस्थित राहत आहेत किंवा डॉक्टरांनी त्यांना काय सल्ला दिलाय ते पाहणं महत्वाचं असणार आहे। आता सध्या तरी एकनाथ शिंदे जे आहेत ते रुग्णालयातून बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता पुढील काय घडामोडी घडतायत ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल। सदा डॉक्टरांनी त्यांना आराम करायचा सल्ला दिला होता, मात्र नुकतेच आता जी माहिती मिळते त्यानुसार ते एका बैठकीला जात आहे। त्यांची प्रकृती सध्या कशी दिसते?
एकनाथ शिंदे जेव्हा रुग्णालयातनं बाहेर पडले त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी स्वतःच प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे की मी व्यवस्थित आहे, मी ठीक आहे, अशी प्रतिक्रिया देऊन एकनाथ शिंदे जे आहेत ते आता पुढच्या दिशेला निघालेले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे सध्या तरी मुंबईच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या मुंबईच्या बैठकीला एकनाथ शिंदे पोहोचतील हे आता निश्चित झालेलं पाहायला मिळत आहे. सदा निश्चित निकेश, ताजी माहिती घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्यात पाहूया. जे वाईट प्लेटलेट्स आहे ते वाढले, 2 दिवसावर शपथ घेतली आहे. असं असताना त्यांची जी तब्येत आहे ती काय वाटतं, खरं नाराजगी असेल की त्यांची तब्येत? नाही बाबा, आम्हाला काय नाही वाटत, कारण आमच्या बाबतीतच इतकं काय काय घडल्यानंतर आम्हाला काय वाटणार. त्यामुळे काय नाही, त्यांना लवकर बरं वाटावं आई जगदंबे चरणी प्रार्थना. आणि यावर रोहित पवार यांनी सुद्धा एक्सपोज केलेली आहे. आपण पाहूया ते काय म्हणतात. माननीय एकनाथ शिंदे साहेब, आपण तब्येतीची काळजी घ्यावी, आपण लवकर बरे व्हाल ही सदिच्छा, अशी एक्सपोज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केल्याचं कळतंय.